नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे आपलं आणि प्राणी विश्वाचं नातं आणि त्या नात्यात दडलेले नैतिक प्रश्न. बघा, हे व्यंगचित्र किती मार्मिक आहे नाही का? आपल्याला वन्यजीव पाहायला, त्यांच्या जवळ जायला आवडतं. पण आपल्या या उपस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात काय बदल होतो याचा विचार आपण करतो का? वन्यजीवांशी आपलं नातं हे नेहमीच असं सरळ सोपं नसतं. आणि मग प्रश्न येतो की या नात्याचे काही नियम असायला हवेत का? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला एका व्यवस्थित आराखड्याची, एका फ्रेमवर्कची गरज लागते. इथेच वन्यजीव नैतिकता किंवा वाईल्डलाईफ एथिक्स ही संकल्पना आपल्या मदतीला येते. मग वन्यजीव नैतिकता म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, या पृथ्वीवर आपल्यासोबत राहणाऱ्या इतर पशुपक्ष्यांप्रती, इतर प्रजातींप्रती आपल्या नेमक्या काय जबाबदाऱ्या आहेत याचा अभ्यास म्हणजे वन्यजीव नैतिकता. बरं, ही संकल्पना काही मुख्य तत्वांवर आधारलेली आहे. यातलं पहिलं तत्व आहे आंतरिक मूल्य. म्हणजे प्रत्येक जीव, प्रत्येक प्रजाती ही स्वतःमध्येच मौल्यवान आहे. दुसरं आहे परस्परावलंबन. म्हणजे आपलं माणसांचं अस्तित्व हे वन्यजीवांशी आणि निसर्गाशी जोडलेलं आहे. तिसरं तत्व म्हणजे जबाबदारी. जैवविविधता टिकवून ठेवणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे प्राण्यांचे हक्क. प्राणी हे निव्वळ वस्तू नाहीत, तर ते संवेदनशील जीव आहेत हे ओळखणं. म्हणजे बघा, वाघाचं महत्त्व फक्त तो पर्यटनासाठी उपयोगी आहे म्हणून नाही, तर त्याचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, एक मूल्य आहे. ही तत्त्व ऐकायला तर खूप चांगली वाटतात, नाही का? पण गंमत अशी आहे की ही तत्त्व प्रत्यक्षात कशी वापरायची यावर सगळ्यांचं एकमत होत नाही. खरं तर याबद्दल विचार करण्याच्या 4 वेगवेगळ्या पद्धती किंवा दृष्टिकोन आहेत. आता हे चारही दृष्टिकोन खूपच वेगवेगळे आहेत. पहिला आहे मानववंश केंद्रित म्हणजे अँथ्रोपोसेंट्रिझम. हा दृष्टिकोन म्हणतो की माणूसच सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि वन्यजीवांचं मूल्य ते माणसाच्या किती कामी येतात यावरून ठरतं. दुसरा आहे जीववंश केंद्रित बायोसेंट्रिझम. हा विचार म्हणतो की नाही, प्रत्येक जीव, मग तो माणूस असो किंवा छोटा कीटक, सगळ्यांचं नैतिक मूल्य समान आहे. तिसरा दृष्टिकोन आहे परिसंस्था केंद्रित इकोसेंट्रिझम. हा फक्त सजीवांचाच नाही, तर संपूर्ण परिसंस्थाचा विचार करतो, अगदी त्यातल्या निर्जीव गोष्टींचाही. आणि चौथा, सखोल पर्यावरणशास्त्र किंवा डीप इकॉलॉजी. हा तर एक पाऊंड पुढे जाऊन म्हणतो की प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे आणि माणसाने निसर्गात कमीत कमी हस्तक्षेप करायला हवा. तर हे झाले वेगवेगळे तात्विक दृष्टिकोन. पण सिद्धांत आणि वास्तव यात नेहमीच फरक असतो. चला आता पाहूयात की या कल्पना प्रत्यक्ष आयुष्यात, खऱ्या जगात कशा समोर येतात आणि तिथे काय अडचणी निर्माण होतात. खऱ्या आयुष्यातले संघर्ष खूप वेगळे असतात. एकीकडे आर्थिक विकास हवा असतो, तर दुसरीकडे पर्यावरणाचं रक्षण करायचं असतं. मग प्रश्न येतो की प्राधान्य कशाला द्यायचं? किंवा बघा, आपण नेहमी वाघ, सिंह अशा आकर्षक प्राण्यांच्या संवर्धनाबद्दल बोलतो, पण बाकीच्या हजारो प्रजातींचं काय? अनेकदा आपल्या पारंपरिक प्रथा आणि आधुनिक नियम यांच्यातही संघर्ष होतो. आणि जंगलतोडीमुळे होणारा मानव-प्राणी संघर्ष तर आपण रोजच पाहतो. या सगळ्या नैतिक गोंधळाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्राणी संग्रहालय. विचार करा, प्राणी संग्रहालयांमुळे आपल्याला प्राण्यांविषयी माहिती मिळते, काही प्रजातींचं संवर्धनही होतं. पण दुसरीकडे प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासापासून दूर एका पिंजऱ्यात ठेवणं कितपत योग्य आहे? हा एक मोठा नैतिक प्रश्न आहे. आणि हे संघर्ष काही फक्त पुस्तकातले नाहीत, ते आपल्या आजूबाजूला घडत असतात. कधी जल्लीकट्टू आणि कंबालासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरून वाद होतो, तर कधी प्राण्यांच्या कत्ल्यावरून, कत्तलविरोधी कायद्यांवरून होणारी चर्चा, किंवा केरळमध्ये घडलेली ती अननसाच्या बॉम्बची दुर्दैवी घटना, किंवा मग शेतातल्या पिकांचं रक्षण करण्यासाठी प्राण्यांना विजेचा शॉक देणारे शेतकरी, हे सगळं त्याच नैतिक संघर्षाचं प्रतिबिंब आहे. मग आता प्रश्न उरतो की या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? यावर काही उपाय आहेत का? हो, काही उपाय नक्कीच सुचवले जातात. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगल क्षेत्र वाढवणं आणि त्याचं संरक्षण करणं, जेणेकरून प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहील. दुसरं म्हणजे वन्यजीवांसाठी एकसमान आणि सुसंगत धोरणं बनवणं. तिसरं, जिथे प्राण्यांवर काही चाचण्या करणं गरजेचं आहे, तिथे त्यावर सरसकट बंदी न घालता त्याचे योग्य नियम बनवणं. आणि सगळ्यात शेवटी, पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण या परिसंस्थेचे मालक नाहीत, तर एक भाग आहोत, हे नातं मान्य करणं. पण यावर कोणतंही एक सोपं उत्तर नाहीये. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते, प्रत्येक निर्णय अवघड असतो. आणि म्हणूनच जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आज जगात 8 अब्ज लोक आहेत. अशा परिस्थितीत वन्यजीवांशी आपलं नातं खऱ्या अर्थाने नैतिक कसं असू शकतं याचा विचार नक्की करा.